जंगलांवर अधिकार माणसांचाच नाही तर सर्व जीवजीवाणूंचा. फक्त जंगलातील मानवीय हस्तक्षेप टाळा. आजरा वन परिक्षेत्र अधिकारी डॉक्टर स्मिता डाके यांचे प्रतिपादन. आजरा महाविद्यालयात झाली जंगल वनवा निर्मूलन मोहीम या विषयावर कार्यशाळा. जंगल आणि मानवीय संबंध खूप जवळचा आहे. जंगल झाडे कमी असतील तर पर्जन्यमान कमी होतं. म्हणूनच जंगल समृद्धी महत्त्वाची आहे. ही समृद्धी टिकवायची गरज आहे. जंगलांवर अधिकार फक्त माणसाचा नाही, जितके म्हणून जीविते आहेत त्या सर्वांचा समान अधिकार आहे, हे विसरून चालणार नाही. जंगलांची वाढ करण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करू नका. फक्त तेथील मानवीय हस्तक्षेप कमी करा. ही जंगले नैसर्गिकपणे आपोआप वाढतील आणि जंगली प्राण्यांचा उपद्रव कमी होईल, असे प्रतिपादन आजरा वन परिक्षेत्र अधिकारी डॉक्टर स्मिता डाके यांनी केले. आजरा महाविद्यालयामध्ये जंगल वनवा निर्मूलन मोहीम या विषयावर आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र वन विभाग आणि महाविद्यालयाच्या भूगोल, हिंदी आणि मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर अशोक सादळे होते. सरपंच परिषद महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस राजू पोतनीस, जिल्हाध्यक्ष जी.एम. पाटील, तालुका अध्यक्ष संदीप चौगले, शारदा गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री पोतनीस म्हणाले, जंगले वाचवायची असतील तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासह ग्रामस्थांनी हातात हात घालून काम करणं गरजेचं आहे. आजही वनसंपदेचं महत्त्व कळालेलं नाही. त्यासाठी प्रशासनाच्या मदतीने कायद्याचाही वापर व्हावा. वन विभाग आणि सरपंच परिषदेने हातामध्ये घेतलेला हा संकल्प यशस्वी करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावं. त्यासाठीच अशा उपदोनपर कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. स्वागत व प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष श्री पाटील यांनी केले. ते म्हणाले, आगीच्या भक्ष्यस्थानी पडणारी जलसंपदा वाचवण्याची गरज आहे. वणव्यांमुळे लाखो प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. तसे झाले तर त्यांचे गंभीर परिणाम मानवजातीला भोगावे लागतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर आप्पासाहेब बुडके यांनी केले. या कार्यशाळेमध्ये डॉक्टर रणजित पवार यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जंगल वणव्यांचे दुष्परिणाम त्याबाबत मार्गदर्शन केलं. आभार डॉक्टर अशोक बाचुळकर यांनी मानले. यावेळी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, निसर्गप्रेमी व वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, शिक्षक आदी उपस्थित होते.